झाली आता पोरांच्या बाबतीत पुरी हँग झाली ती काय का आम्हाला महाराज आमच्या पोराला आम्हाला तेवढेच न देत का आणि तुझं काही मला त्या लायकीचं आहे का पोरगी बघायला मागा गोंद फिरते त्याला कोण बायको देईन तुम्हाला खरंच सांगतो मी जेमण्याची एजंट बघितले होते गाड्याची एजंट बघितले होते सध्या नवीन एजंट उदयाला आले लग्नाची एजंट इकडे काय माहित नाही पण आमच्या भागात इतका उरसला उठलाय 3-3, 4-4 लाख रुपये घेतात त्या पोरीला लाख 1.5 लाख देतात हे मध्ये 2-3 लाख दावे देतात लांबून पोरी आणतात कुठून कशी इंकदावली काय माहिती बघा कोणाला जर या धंद्यात उतरायचं असेल चांगला स्कोप आहे स्कोप बरोबर रिस्क सुद्धा आहे पैसे देऊन आणले की नांदली पाहिजे नाही नांदल्या मधल्या तलाला इतकी तुडीवतात लोक आणि पैसे देऊन आणलेले कुठं नांदत असते होय तेव्हा खरं सांगा बरं लाखात त्याने त्याचं आयुष्य इथं कडेला लाख काढायचं का पतीच्या खांद्याला खांदा लावून शेवटच्या श्वासापर्यंत साथ द्यायची एका लाखात कसं शक्य ते महिना 2 महिने राहते जाते निघून बायको निघून गेले हा मला म्हणतो महाराज दिंडीचं प्रस्थान कधी हो तिकडच मर चांगला होता तर आम्हाला नाव ठेवायचं बायको निघून गेल्या म्हणतो का मला आता माळ घालायची असले नमुने वाटले तर काय सांगावं आचार नाही विचार नाही आणि मुलीकडले माणसं तुम्ही सुद्धा जमिनीवर आहात फार महत्वाचं वाक्य मुलगा पाहत असताना फक्त मुलाची संपत्ती बघू नका त्याची संस्कृती बघा नुसता मुलाचा बंगला बघू नका तर मुलगा चांगला बघा हा फार महत्वाचा मुद्दा आहे मोठ्या जगात पुढे हे डोक्यात काढून टाका काय झालं पुण्याचं प्रकरण त्या वैष्णवी ताईचं नुसता बंगला बघून संपत्ती बघून दिलं फॉर्च्युनर गाडी पाहिजे 51 तोळे सोने दिलं आणि गोरगरिबाची घरात जर दिली असते तर ती आज मुलगी जिवंत तरी असती ना ती मोठी तेवढी खोटी असते मोठ्याच्या घरात पुढे हे डोक्यात काढून टाका त्याच्यामुळं हे